पीक विम्याच्या रकमेतून 50% रक्कम कापण्याचा सरकारचा आदेश मागे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा. विरोधक शेतकऱ्यांना घाबरवत असल्याचा आरोप. विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा आज दुसरा दिवस. सेवाग्राम आश्रमाला दिली भेट तर सेलूमध्ये जाहीर सभा. फडणवीस सरकारवर बरसले विखे पाटील. नगरच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश. नाफेडचे मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांची बदली. तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू. शेती पिकवायची नाही, शेतमाल विकायचा नाही. कर्जमाफी आणि हमी भावासाठी अहमदनगर आणि औरंगाबादसह 40 गावांमधल्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा दिला इशारा. आणि जळगावात रुग्णाच्या नातेवाईकांचा हॉस्पिटलवर हल्ला. घटनेच्या निषेधासाठी उल्हासनगरमधील सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांना हेल्मेट घालून तपासलं. नमस्कार, मी विशाल. या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. सरकारवर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर राज्य सरकारनं पीक विम्यातून कर्जाची 50% रक्कम कापून घेण्याचा आदेश जो आहे तो अखेर मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. सहकार विभागानं काढलेल्या आदेशाने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि ही संभ्रमाची भावना दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. विरोधकांनी या आदेशाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना विरोधक घाबरवण्याचं काम करत असल्याचा आरोपही मुनगंटीवार यांनी केला. पण जेव्हा विधान परिषदमध्ये सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आक्षेप घेतला, लोकांच्या मनामध्ये कोणताही गैरसमज राहू नये, संदिग्धता राहू नये, या परिपत्रकाचं निमित्त करून काँग्रेस राष्ट्रवादीनी शेतकऱ्यांच्या मनामध्ये कारण नसताना संभ्रम निर्माण करू नये म्हणून उद्यापासून हा GR रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पण याचं निमित्त करून कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्यांच्या मनात जे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे, शेतकऱ्यांच्या मनात पुतना मावशीचं रूप घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी जाऊन त्यांच्या मनामध्ये संदिग्धता निर्माण करण्याचं कारण असता कामा नये, यासाठी हा GR रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अगोदरच अडचणीत सापडलेल्या राज्य सरकार विरोधातील वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं जिल्हा बँका आणि उपनिबंधकांना दिलेल्या आदेश यासाठी कारणीभूत ठरणार आहेत आणि या आदेशात राज्य सरकारने जिल्हा बँक आणि निबंधकांना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या रकमेतून त्यांची कर्जाची रक्कम वसूल केली जावी असं म्हटलेलं होतं. पण आता हा जो GR आहे तो मागे घेण्यात आल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. आपण बघतोय की राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी तर केलीच नाही, मात्र आता सुलतानी फरमान काढल्याचं आपण पाहतोय. शेतकऱ्यांमध्ये यामुळे संतापाची भावना निर्माण झाली आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांनी सरकारी आदेशाची होळी केली आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या रकमेतून 50% रक्कम कर्ज फेडण्यासाठी वळती करा. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आणि शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. यानंतर थेट जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण देण्यात येणार आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल. थेट या सोहळ्याची ही दृश्य आपण बघतोय.
के बाद आज्ञा हो तो अलंकरण समारोह प्रारंभ किया जाए। पद्म विभूषण डॉक्टर मुरली मनोहर जोशी, लोक कार्य। श्री शरद चंद्र गोविंदराव पंवार, लोक कार्य। प्रोफेसर उडुपी रामचंद्र राव, विज्ञान एवं इंजीनियरिंग। श्री पूर्णो एजिटॉक सांगमा, मरणोपरांत उनकी पत्नी श्रीमती सरोदनी कंकल सांगमा, लोक कार्य। पद्म भूषण राजसुता परम राजकुमारी महाचक्री सिरिथॉन, हर रॉयल हाइनेस प्रिंसेस महाचक्री सिरिथॉन, साहित्य एवं शिक्षा। डॉक्टर टेम्पटन एच उडवाडिया, चिकित्सा सर्जरी। प्रोफेसर अनंत अग्रवाल, साहित्य एवं शिक्षा। कुमारी निवेदिता रघुनाथ भिड़े, समाज सेवा। श्रीमती बसंती बिष्ट, कला संगीत।
श्री मोहन रेड्डी वेंकट रामा बोदानापू, व्यापार एवं उद्योग। श्री मिशेल दनीनो, साहित्य एवं शिक्षा। श्रीमती बउआ देवी, चित्रकला। प्रोफेसर मदन माधव गोडबोले, आणविक चिकित्सा एवं जैव प्रौद्योगिकी। पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येते। राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान केला जातो विविध क्षेत्रातल्या विभूतींचा। या कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपण राज्यातलं वातावरण जाणून घेऊया। अर्थात जी उष्णता वाढली त्याबद्दल मार्च महिना संपतो ना संपतो तोच राज्यात उन्हाचा कडाका वाढलेला आहे। राज्यातल्या बहुतांश भागाचा पारा 40च्या पार गेलेला असताना आता खानदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आणि त्यामुळे पुढच्या 48 तास नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आलाय। जळगावमध्ये ही पारा 40च्या वरच आहे। उन्हामुळे काहिली होते, अगदी सकाळपासूनच इथं ऊन वाढलंय। आम्हाला असं वाटतंय की मे महिन्यात चालू आहे, आम्ही शक्यतो कोल्ड ड्रिंक वगैरे याचा सहारा घेतोय, कधी गॉगल घालतोय, कधी काही असे स्कार्फ घालतोय जेणेकरून आमची सुरक्षा होईल बा या कडक उन्हाने। पण ऊन खूप जास्त असल्यानं खूप लोकांचे हाल होत आहे। 4 दिवस झाले आता प्रचंड प्रमाणात ऊन वाढलेलं आहे आणि या प्रचंड उन्हामुळे दुपारी बाहेर पडूच नाही असं वाटतं आणि प्रसंग आला तर असा पांढरा रुमाल बांधून बाहेर पडावा लागतो। दरवर्षी जळगावचा उन्हाळा हा मे पासून जाणवतो, पण या वर्षी अगदी मार्चच्या पंधरवाड्यापासूनच जळगावचा उन्हाळा जाणवतोय। सूर्य अगदी जवळ येऊन जणू आग ओकतोय असं वाटतंय आणि एवढ्या याच्यात नोकरी करायची म्हणजे कुठलेही एक्सक्यूज देता येत नाही। वेळ सांभाळून भर उन्हात जावं लागतं। अजून मुलांच्या परीक्षा व्हायच्या बाकी आहेत आणि उन्हाळा इतका कडक तापतोय की मुलांना बाहेर निघणंही असह्य झालेलं आहे। पाण्याची टंचाई आतापासूनच भासते आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी त्रास देते आहे। इलेक्ट्रिसिटीमुळे आपले सर्वच कामं होत नाहीये। राज्यातल्या उष्णतेचा पारा जो आहे तो 40च्या पुढे गेला, त्यामुळे अगदी फारच गरज असेल तर घरातल्या मंडळींनी घराच्या बाहेर पडावं, अन्यथा घरात बसणे कधी सोयीस्कर ठरणार आहे। यानंतर इथे थांबूया, यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत।
ब्रेकनंतर बातमी आहे एका आधुनिक शेतकऱ्याबद्दलची। जळगाव जिल्ह्यातील पहुर या गावामध्ये डॉक्टर अनिकेत लेले या तरुण शेतकऱ्यानं अर्धा एकर शेतामध्ये अमेरिकन केसरची यशस्वी लागवड केली असून एकूण 15 किलो केसरचं उत्पादन त्यांनी घेतलंय। थंड हवामानात पिकणाऱ्या केसरला जळगावात अतिशय उष्ण हवामानामध्ये पिकवून आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांनी नवीन दिशा देण्याचंच काम केल्याचं दिसून येत आहे। जळगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते भरितासाठी प्रसिद्ध असलेली वांगी। पण आता जळगाव आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध होतंय आणि ते म्हणजे जळगावमध्येच आता केशराचं उत्पादन घेतलं जातं। साधारणतः केशराची लागवड अतिथंड परिसरात होत असते। आतापर्यंत काश्मीरसारख्या थंड हवेतच केशराची शेती केली जायची, पण जळगावसारख्या उष्ण ठिकाणी डॉक्टर अनिकेत लेले यांनी केशराच्या एका अमेरिकन प्रजातीचं पीक घेतलंय। जळगावच्या पहुरमध्ये डॉक्टर लेले यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अर्ध्या एकरवर केशराची लागवड केली। फक्त 5.5 महिन्यांमध्ये एकूण 15 किलो केशराचं उत्पादन त्यांना मिळालंय आणि विशेष म्हणजे आपला डॉक्टरी व्यवसाय सांभाळून अनिकेत लेले यांनी हा प्रयोग यशस्वी केलाय। आमचा भाग हा सगळं शक्यतो कोरडवाहूच आहे। या भागात त्या मानाने तशी पाण्याची कमतरताच असते, तरी सुद्धा एक नवीन काहीतरी करून पाहायचं म्हणून यावर्षी मी अमेरिकन केसर हे अर्धा एकरमध्ये लावून पाहिलंय। त्यासाठी मला जवळपास 2000 बियांची गरज भासली। आतापर्यंत हवामानाने बऱ्यापैकी साथ दिलेली आहे, उत्पन्न बऱ्यापैकी दिसतंय। आजच्या परिस्थितीकडे पाहता मला जवळपास 15 किलो ते 20 किलो पर्यंत उत्पन्न यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। लेले यांनी 2 लाख रुपयांचं अमेरिकन केशरांचं बियाणं आणलं। त्यासाठी फक्त जैविक खतच वापरली। पुण्यातील नाफारी स्वारगेट या प्रयोगशाळेत हे केशर पाठवलं जातं। या प्रयोगशाळेत त्याच्या गुणवत्तेनुसार केशराला गुणवत्ता प्रमाणपत्र दिलं जातं। त्यामुळे गुणवत्तेनुसार केशराला 40,000 ते 1 लाख रुपये किलोप्रमाणे भाव मिळतो। अमेरिकन केशराला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, दिल्ली, राजस्थान इथल्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। पेशाने जरी MBBS डॉक्टर असलो तरी आज दोन्ही डॉक्टरकी आणि शेती याचा समतोल राखून दोन्हीकडे तेवढंच लक्ष द्यायचा माझा प्रयत्न असतो। आजकाल बरंच कानावर येतं शेतकरी आत्महत्या वगैरे, वाईट वाटतं ते ऐकून। पण माझ्या मते शेतकऱ्यांनी एवढी एकदम त्या क्षणाला टोकाची भूमिका घेण्यापेक्षा काहीतरी हिमतीने एक त्यांच्या शेतामध्ये पूर्ण वेळ देऊन नवीन उपक्रम हाती घ्यायला पाहिजे। खरं तर खानदेशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, पण निराश न होता असे नवनवीन प्रयोग करण्याचं आवाहन लेले यांनी शेतकऱ्यांना केलंय। राजेश भागवत, IBN लोकमत, जळगाव। डॉक्टर लेले यांचं काम आणि शेतीतला हा प्रयोग निश्चितपणे इतर शेतकऱ्यांकरता एक प्रेरणादायी उदाहरण आहे। इच्छाशक्ती यानंतर बघूयात, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये आणि याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं ते बार्शीमध्ये। हाजी गुलाब पठाण यांनी मुस्लिम समाजाचा पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफची हुबेहूब प्रत हातानं लिहून काढली आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रशांत आवटेचा हा स्पेशल रिपोर्ट। हे आहेत हाजी गुलाब पठाण, वय वर्ष 75। हाजी गुलाब पठाण यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं असून ते केवळ 2री पास आहेत। पण त्यांच्या लिखाणाविषयी जर ऐकलं तर तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील, कारण त्यांनी 848 पानांचं कुराण शरीफ त्यांच्या हाताने लिहून काढलंय। या 848 पानांच्या या कुराणामध्ये 6666 वाक्य, 114 सुरे, 14 सजदे आहेत। रेखीव हस्ताक्षरांमधलं हे हुबेहूब कुराण लिहिताना त्यांना अनेक अडचणी आल्या, मात्र जिद्दीच्या जोरावर गुलाब पठाण यांनी हे कुराण केवळ 21 महिने 9 दिवसात पूर्ण केलं। पण हे कुराण तपासण्यासाठी पठाण यांच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। मला हे बरोबर वाटेल, पण ते मदरशाच्या वंशांनी त्याचं हे करून द्यायचं मला। मग गेला होतात का तुम्ही कोणाकडे? एका ठिकाणी गेलो होतो, 1 लाख रुपये मागले त्यांनी चेक करायला फक्त। तिथून हाजी गुलाब पठाण यांनी आतापर्यंत 2 कुराण लिहिले असून त्यांना ते त्यांच्या नातीला लग्नात भेट द्यायचंय। त्यामुळं हे कुराण म्हणजे एका आजोबांनी आपल्या नातीसाठी दिलेली आयुष्यभरातली सर्वोत्तम भेट असणार आहे। प्रशांत आवटे, IBN लोकमत, बार्शी। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त IBN लोकमत।